ही कहाणी आहे श्री स्वामींच्या चमत्काराची. अक्कलकोट गावात एक दारुडा माणूस राहत होता. रोज दारू पिऊन तो स्वामी समर्थांच्या मंदिरासमोरून जायचा आणि रागाच्या भरात स्वामींना शिव्या द्यायचा. गावकरी म्हणायचे त्याला काहीतरी शिक्षा होणारच, पण स्वामी समर्थ नेहमी शांत बसत. त्यांच्या डोळ्यांत करुणा होती. एके दिवशी तो माणूस मंदिरासमोरच कोसळला. श्वास थांबला. लोक घाबरले. त्याच वेळी त्याच्या स्वप्नात स्वामी समर्थ प्रकट झाले. हसत म्हणाले, "बाळा, आता दारू सोड. तुझं आयुष्य व्यर्थ घालवू नको." क्षणात त्याचे डोळे उघडले. तो उठला, डोळ्यांत पाणी भरलं होतं. आणि त्यानंतर कधीच त्याने दारूचा स्पर्शही केला नाही. तो रोज मंदिरात जाऊन फुलं वाहायचा. आयुष्यभर स्वामी समर्थांची सेवा करत राहिला. स्वामी समर्थ क्षमाशील आहेत, पण ते आपल्याला सत्यमार्ग दाखवतात. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आणखी चमत्कारी कथा मी लवकरच तुम्हाला सांगणार आहे. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.